शिवभक्तांना एक नम्र विनंती. दिनांक 26 जून ते 29 जून या दरम्यान महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण श्री शिवछत्रपतींच्या चरित्रावरचं जगातलं पहिलं साहित्य संमेलन आपण आयोजित करतो. या साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींच्या चारही गादींचे वारसदार आणि छत्रपतींच्या 75 घराण्यांचे सरदार घराण्यांचे वारसदार त्या संमेलनामध्ये येणार आहेत. वास्तवतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा जगाला सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. शिवछत्रपतींचं चरित्र पारदर्शकपणे आपल्याला समाज क्षेत्रासमोर मांडता यावं म्हणून आपण असे काही विषय संमेलनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणतो आहोत की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपल्याला सहज कळणार आहेत. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा केल्या, पण त्या मोहिमांच्या माध्यमातून नकाशा वापरला गेला हे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे, पण ते तंत्र कसं होतं हे कळत नाही. त्याचं आपण सादरीकरण तिथे करणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळातल्या लोप पावत चाललेल्या गुप्तहेरांच्या 18 भाषा त्याचं पुनर्जीवन आपण त्या संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत. 7 प्रदर्शनं, 4 शाहिरी कार्यक्रम, 11 भाषणं, 2 परिसंवाद, 1 मुलाखतीचा कार्यक्रम आणि 1 प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असं सगळं या 4 दिवसामध्ये होणार आहे. 75 सरदारांचे चेहरे कसे होते, त्यांचे फ्लेक्स आणि 5 सेल्फी पॉईंट आपण त्या संमेलनाच्या निमित्ताने करणार आहोत. तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण शिवकालामध्ये वावरतो आहोत असं वाटावं, असा सगळा प्रयत्न आपण नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण करतो आहोत. या संमेलनाचं जे काही प्रवेशद्वार आहे, या संमेलनाचं प्रवेशद्वारच आपण रायगडाचं प्रवेशद्वार म्हटलेलं आहे. या संमेलनामध्ये 75 प्रकारचे विविध पुस्तक स्टॉल्स असणार आहेत. या स्टॉलवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची पुस्तकं पाहायला मिळणार आहेत. या उपर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री विजयराव देशमुख आणि संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, गादी राजधानी साताऱ्याचे छत्रपती. सर्वा श्री रवींद्र पाटील सर आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेला उद्बोधन करतील अशी त्यांना विनंती. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व पत्रकारांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद, खूप आभार. खरं तर एका अशा विषयावरची पत्रकार परिषद आहे, काही स्टंट नाही आहे, काही टीआरपी नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरचं जगातलं पहिलं साहित्य संमेलन आणि त्या पहिल्या साहित्य संमेलनाची ही पत्रकार परिषद. खरं तर साहित्य संमेलन म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जगातलं मोठं साहित्य संमेलन समजलं जातं. एक तर त्याला राजाश्रय आहे, दुसरी गोष्ट कथा, कादंबरी अशा त्या मराठी सारस्वतांचं एकत्रीकरण आहे. पण या साहित्य संमेलनामध्ये खूप काही वेगळं होणार. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास जर करायचा असेल तर नॉर्मली आपण 5 घटकांना घेऊन अभ्यास करतो. अफजल खानाचा वध, शाहिस्त्याची मृत, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक आणि दक्षिण दिल्लीचा. पण हे 5ही विषय सोडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास या साहित्य संमेलनामध्ये करणार. काय की छत्रपती शिवाजी महाराज हे आजही खूप अनाहूत आहे. काल कवी भूषण यांचे जे आजचे वारसदार राघवेंद्रजी त्रिपाठी यांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला. त्यांनी फोन उचलल्यावर मी त्यांना सरळ म्हटलं की जगाच्या पाठीवरचं पहिलं साहित्य संमेलन आम्ही जळगावमध्ये घेतो. त्याचं वाक्य असं होतं की महाराष्ट्राने शिवाजी को भुला दिया. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्याला विसरलेला आहे आणि ते सगळं आम्ही सांभाळतो. मला थोडंसं आश्चर्य वाटतं. याचा अर्थ शिवाजी महाराज लोकांना समजण्याच्या खूप मोठी गरज आहे. 13 वर्षापूर्वीचं एक वाक्य मला आठवतं. मधु मेवाती नावाचा मेवाडचा एक माणूस, मी त्याच्याबरोबर 11 दिवस होतो. तो एक वाक्य असं म्हणतो
सस्ता नहीं है, हम उसे कहीं भी चिपका. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर चित्र इतकं आपण स्वस्त करून टाकलं आणि आम्ही त्याचा विचार मानत होतो. आम्हाला त्यांच्या विचाराचा जागर करायचा.